आमचे गुरुवारी ठेवकर साहेब, मला सगळ्यात जास्त का आनंद झाला, ठेवकर साहेबांची भाषा शैली पण ॲक्टिव्ह, बोलणं पण ॲक्टिव्ह, सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह. आणि त्याच्यानंतर दुसरं रूप मला भेटलं त्यांचा मुलगा, त्यांचं पण सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह असणे असं मी मानतो. कारण केंद्रामध्ये असलेल्या सरकारने त्यांना जरी कमळासाठी त्यांना जर उमेदवारी दिली असेल ही आपल्या सैनिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रात बसणाऱ्या PM साहेबांकडून हे जर सिलेक्शन होत असेल ही माझ्यासाठी सैनिक समाज पार्टी आणि सगळ्या सर्वसामान्य जनतेला खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मला एवढा आनंद झाला आपल्या मराठा ग्रुपचे साहेब आमचे असून ज्यावेळेस मी प्रत्येक कार्यक्रमात साहेब पहिले सगळ्यात पहिलं माझं नाव होतं, मला खूप आनंद झाला. मग त्यांच्या मनात कुठलं काही ह्या काही गोष्टी नसतात, ते क्लिअर बोलणारे असतात. म्हणून माझ्या सैनिक समाज पार्टीतून कर्नल परमार साहेब, डामाळे साहेब, कदम साहेब आणि त्यांचे तुकाराम लोक यांच्यातून त्यांना पूर्ण सपोर्ट. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हे धाडस दाखवलं. पुढं काही होत्या पण ज्या प्रकारे साहेब 32 वर्ष रिंगणात उतरले त्याप्रमाणे त्यांच्या मुलांना त्यांनी रिंगणात उतरलं ही एक अभिमानाची गोष्ट आहे सैनिकांसाठी. म्हणून मी सैनिकांना एक विनंती करेन, ज्यावेळेस मतदान होईल आपला उमेदवार जर निवडून आला तर भविष्यात बऱ्याचशा काही गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळे इकडे तिकडे बटन न दाबता ठेवकर साहेब मुलांचं नाव संतोष ठेवकर साहेबांना बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल आणि होणार आहे असं मी परमेश्वराच्या निमित्त थांबतो. जय हिंद, थँक्यू.